घेताना रंगेहात अटक झाली। यामुळे चर्चांना उधाण आलं। अनेक वर्षांनंतर मंत्रालयात असा छापा पडला। या कारवाईच्या टायमिंग बाबतही चर्चा रंगते। तक्रारदार हरिराम धांची यांनी या प्रकरणात अनेक गंभीर दावे केले। मंत्र्यांचे खासगी सचिव यात गुंतलेत असा दावा त्यांनी केला। पैसे वरपर्यंत द्यावे लागायचे, खात्यात पैसे दिल्याशिवाय कामं होणार नाहीत हे तिथल्या प्रत्येकाला माहिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात ज्या मेडिकल स्टोअर मालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली त्या हरिराम धांची यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींना। पाहूया। माझी अशी मागणी आहे की एक लिपिक तो एवढी डेअरिंग नाही करू शकणार आणि मंत्र्याच्या कार्यालयात तो पैसे घेण्याची ती हिंमत नसणार। त्याच्यासोबत ते नक्कीच रामदास गाडे असणारच, कारण की त्यांनी मला तोंडी मागणी पण केली होती पहिल्यांदा। त्यानंतर मी एसीबीकडे गेलो आणि तक्रार दाखल केली। मंत्रालयात लाचखोरी होते आणि संबंधित मंत्र्याला माहिती नाही असं होऊ शकत नाही असा दावा राज्य केमिस्ट आणि ड्रग असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी केला। मंत्रालयात लाचखोरी होत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याचे मंत्रीही जबाबदार आहेत। सरकारनं मंत्रालयात कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील असा बोर्डच लावावा असा उद्विग्न सल्लाही त्यांनी दिला। बघा, अशा प्रकारांबद्दल मागेही संघटनेने या बाबतीमध्ये हे सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे। परंतु हे प्रकार जर असेच चालत राहत असतील आणि औषध विक्रेत्यांना नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि यातून जर अशा प्रकारच्या गोष्टी आणि अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे मोठे प्रकार घडत असतील तर संघटनेला याबाबत विचार करावा लागेल आणि योग्य भूमिका घेऊन आंदोलनात्मक पवित्रा सुद्धा गरज पडल्यास घ्यावा लागेल। आणि यानंतर भिवंडीतून एक धक्कादायक बातमी। महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठ्या राजकीय घडामोडी घडतात। भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक करण्यात आली। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनेही अटक केली। विलास पाटील यांना 4 दिवसांची पोलीस